नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो आपल्याला जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर वरती यायचं आहे। प्ले स्टोअर वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्च बार मध्ये नारी शक्ती दूत असं नाव आपल्याला सर्च करायचं आहे। नारी शक्ती दूत आपण असं नाव सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिलंच ॲप्लिकेशन येईल, तर ते ॲप्लिकेशन आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे। या ॲप्लिकेशनचा लोगो आपण या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आहे आणि त्यानंतर नारी शक्ती दूत मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र शासन अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन आहे। हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर ते आपल्याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही परमिशन विचारले जातील, तर आपल्याला या ठिकाणी अलाउ करायचे आहे। त्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर विचारला जाईल, तर आपल्याला आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। आता इथं आपण आपला मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन या नावावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल, त्यानंतर या ठिकाणी आपला लॉग इन होईल। मित्रांनो आता साईट चालत नसल्यामुळे हा अर्ज आपला पुढे जात नाहीये, लॉग इन होत नाहीये। ज्यावेळेस साईट व्यवस्थित सुरळीत चालू होईल तर त्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे, याला कागदपत्र काय काय लागणार आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता सध्या साईट चालत नसल्यामुळे आपण हा अर्ज करू शकत नाही। ज्यावेळेस अर्ज सुरळीत चालू होईल तर त्यावेळेस मी आपल्याला नक्की या चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओ कसा भरायचा आहे तर याची संपूर्ण डिटेल आणि सविस्तर माहिती व्यवस्थित समजून सांगेल। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।